छे हो, ते कसं शक्य आहे? का? अहो, त्यांची मुलगी किती शिकलेली आहे आणि त्या मानाने माझा मुलगा काहीच शिकलेला नाहीये. प्रकाश तांबे उद्गारले. मुलगा तेवढाच शिकलेला पाहिजे असं कोण म्हणतं? म्हणजे काय, इतकी शिकलेली मुलगी माझ्या मुलाला थोडीच देणार आहेत ते? असं वरकरणी म्हणाले खरे, पण त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आलेली चमक आणि चेहऱ्यावर उमटलेले आशायुक्त भाव काकासाहेबांच्या नजरेतून काही सुटले नाहीत. तेव्हा काकासाहेब त्यांना अजून मोहमाया जाळ्यात अडकवण्याच्या हेतूने बोलले, त्यात काय नवल करण्यासारखं आहे? माझा मुलगा नाही का कमी शिकलेला, पण त्याचं एका शिकलेल्या मास्तरनीशी लग्न झालेच ना. ते खरं, पण आता जास्त विचार करू नका. मास्तर तिला मागणी घालायच्या अगोदर तुम्ही घाला. म्हणजे काय, आप्पासाहेब तुम्हाला नकार देणार नाही. तो मास्तर असला तरी परगावातला, त्याचा आपल्या गावातील पोरीवर काय अधिकार? मी काय म्हणतोय ते तुमच्या ध्यानात येतंय का नाही? तुम्ही म्हणताय ते पण खरंय, तो मास्तर परगावाचा आणि आम्ही याच गावचे रहिवाशी. शिवाय आप्पासाहेबांच्या घराशी आमची जावलेली सोयरीक, अर्थात पहिला अधिकार आमचाच. विचारायला काय जातंय? प्रकाश तांबे एकदम मंत्रमुग्ध झाल्यागत बोलले. तेच तर म्हणतोय मी, काकासाहेब उत्तरले. मी आजच शब्द टाकतो आप्पासाहेबांकडे, प्रकाश तांबे हर्षभराने म्हणाले. तेव्हा काकासाहेब मनातल्या मनात बोलले की झालं आपलं काम, ठिणगी तर टाकलीच, आता फक्त भडका उडायचा बाकी आहे, तूही उडेल लवकरच, असं ते मनामध्ये बोलून किंचित हसतात. आणि प्रकाश तांबेच्या नजरेतील भाव ओळखून ते पुढे म्हणाले, बरं येऊ मी. पण प्रकाश तांबे आपल्याच विचारात मग्न असल्याने काकासाहेबांच्या बोलण्याकडे त्यांचं अजिबात लक्ष नसतं, म्हणून ते आपली काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. ते पाहून काकासाहेब स्वतःशीच हसतात आणि तेथून जायला निघतात. प्रकाश तांबे यांची तंद्री तेव्हा भंग होते जेव्हा त्यांच्या कानावर त्र्यंबकरावांच्या मोटारीचा हॉर्न वाजतो. प्रकाश तांबे भानावर येऊन चटकन बाजूला होतात. त्र्यंबकराव मोटार त्यांच्या अगदी जवळ उभी करतात आणि त्यांना विचारतात, का विचार काय आहे तुमचा? आमच्या मोटारी खाली जीव देण्याचा तर नाहीये ना? मी कशाला जीव देईन? मग असा रस्त्यावर का उभा राहिलास? असे म्हणताच त्याच्या ध्यानात आलं की आपण काकासाहेबांशी बोलत होतो. तसं ते आपली मान वळवून आपल्या आजूबाजूला पाहतात, पण काकासाहेब कधीच त्यांच्यापासून दूर गेलेले असतात. ते ध्यानातच ते एकदम ओशाळून बोलतात, सॉरी, मी ना आता म्हणजे थोड्या वेळांपूर्वी काकासाहेबांशी बोलत इथं उभा होतो. थोड्या वेळापूर्वी जर काकासाहेब इथं होते तर लगेच कसं काय गायब झाले? त्र्यंबकरावाने विश्वास न झाल्याने विचारलं. गेले असतील आपल्या आमराईत, प्रकाश तांबे अंदाजपूर्ण स्वरात बोलले. बरोबर, आता नीट जा घरी, नाहीतर एखाद्या गाडीचा ठोकर मारायची तुम्हाला. माझ्यासारखे सगळे नसतात आरटीओचे नियम पाळणारे, कळलं का? त्र्यंबकराव आपल्या शर्टाची कॉलर उडवत बोलला. प्रकाश तांबेंनी आपली मान डोलवून हो म्हटलं. निमूटपणे पुढचा रस्ता चालू लागले. मग त्र्यंबकरावने सुद्धा मोटार पुढे दामटली, पण त्यांच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकली होती. म्हणजे असं की काकासाहेब प्रकाश तांबे यांच्याशी नक्की काय बोलला असावेत बरं? काही नवीन कारस्थान तर नसेल ना त्यांच्या डोक्यात शिजत? असेलही, कोणी सांगावं? पक्का कावेबाज माणूस आहे तो. नक्की काय चाललंय यांच्या डोक्यात याचा शोध घेतलाच पाहिजे. सध्या आप्पासाहेबच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. प्रथम आप्पासाहेबांचाच बंदोबस्त करू, मग काकासाहेबांचा पण पत्ता गुल करू. म्हणजे काट्यानेच काटा काढू, म्हणजे फार दुखणार नाही, असे म्हणून ते स्वतःशीच कुत्सितपणे हसतात. तेवढ्यात त्यांची नजर काकासाहेबांवर पडते. काकासाहेब पुढे रस्ता चालत असल्याचं दिसतात. तशी त्र्यंबकरावांनी अगदी त्यांच्याजवळ जाऊन मोटार उभी केली. मी आवाज दिला, काय काकासाहेब? म्हटलं, कुठे निघाली स्वारी? काकासाहेब उत्तरले, दुसरीकडे कुठे जाणार, आमराईत चाललोय. पायीच? पायीच तर काय, जवळच तर आहे. म्हणून काय झालं, मोटार जवळ असतं ना. त्याचं काय आहे? काकासाहेब स्पष्टीकरण देत म्हणाले, या वयात पायी चाललेलंच चांगलं असतं, नाही का? हा, खरंय. बरं, तुम्ही कुठे निघालात? मी होय, इथंच थोडा आमराईत निघालोय, असं म्हणून काकासाहेबांकडे पाहत बोलले, चला येत आहे का? तुम्हाला पण नेऊन सोडतो आमराईत. नको, विचारल्याबद्दल धन्यवाद, जा तुम्ही. चला हो. नाही, खरंच नको.
अहो बसा हो, त्याचं भाडं मागत नाही मी तुमच्याकडे. त्र्यंबकराव मुद्दामच असं बोलले. पण काकासाहेबांना मात्र त्याचं बोलणं अपमानकारक वाटलं. म्हणूनच की काय ते त्र्यंबकरावांना सडेतोड उत्तर देत बोलले, भाडं मागितलंस तरी ते देणं एवढी ऐपत आहे माझी. असं म्हणून किंचित थांबून ते पुढे म्हणाले, त्र्यंबकराव, तुमच्या सकट तुमची मोटार खरेदी करू शकतो मी, फक्त किंमत बोला. असं म्हणताच त्र्यंबकरावांच्या नाकाला मिरची झुंबली. परंतु तसे न दाखवता ते म्हणाले, करू शकता ना, कोण नाही म्हणतंय. असं म्हणून पुढे धूर्तपणे स्वरात बोलले, म्हटलं आम्हा गोरगरिबांच्या मोटारीमध्ये बसावे कधी कधी, म्हणजे आम्हाला पण जरा बरं वाटेल नाही का. अरे चोरा, मी काय तुला ओळखत नाही असं वाटलं का तुला? काहीतरी कुभाण शिस्त तुझ्या डोक्यात आणि त्यासाठी तुला माझ्या मदतीची गरज आहे म्हणून स्वतःहून हाक मारलीस मला. मला हे चांगलं ठाऊक आहे, पण तुझ्या मनात काय शिजतंय हे मला सुद्धा कळायला हवं नाही का. असं मनात बोलून पुढे उघडपणे बोलले, असं म्हटलंयस, बर चल तर. असं म्हणून दरवाजा उघडून त्र्यंबकरावांच्या डाव्या बाजूच्या रिक्त असलेल्या सीटवर जाऊन बसले. तसा त्र्यंबकराव मोटार पुढे पळवत बोलला, काकासाहेब, मगाशी फार खुशीत दिसत होता, काय विशेष घडलंय का काही? काकासाहेब उत्तरले, विशेष नाही बुवा. त्र्यंबकराव त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या छटांचे अवलोकन करून त्याने अंधारात तीर मारण्याचा विचार केला आणि म्हटलं, पण मगाशी रस्त्यात प्रकाश तांबे भेटला होता, तेव्हा तो म्हणत होता की मी. काकासाहेब एकदम हडबडले, कारण त्यांना वाटले की प्रकाश तांबेनी याला सर्व सांगून टाकलं की काय, असा विचारही त्यांच्या मनात येऊन गेला. पण नेमके काय सांगितलंय हे जाणून घेण्याच्या हेतूने त्यांनी विचारले, काय म्हणत होता तो? तसं त्र्यंबकराव बोलले, ते तुम्हाला चांगलंच ठाऊक असेल ना. काकासाहेब समजले की प्रकाश तांबे याला काही बोललेला नाहीये, हा आपल्याकडून सारी खबर काढून घेऊ पाहतोय. पण मी सुद्धा मेलेल्या आईचं दूध प्यायलेलो नाहीये असं मनात म्हणून ते पुढे उघडपणे बोलले, दुसरं काय बोलणार, बस इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या तेवढंच. नक्की इकडच्या तिकडच्या गप्पाच मारल्या ना? म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी काय म्हणणार बापडा, तो तुमचा पर्सनल प्रश्न आहे नाही का. हो अगदी बरोबर. पण मी काय म्हणतो, आप्पासाहेब आपल्या दोघांचेही वैरी आहेत हे तर बरोबर. हो, मग आपण दोघांनी मिळून त्यांच्या विरोधात कट कारस्थान केले तर नक्कीच यश आपल्यालाच मिळेल. कसं? काकासाहेबांच्या नजरेला नजर भिडवत तो म्हणाला, हो नक्कीच. पण प्लॅन काय काय बनवायचं बरं? त्र्यंबकराव मुद्दामच तसं म्हणला, कारण त्याला माहित होतं की काकासाहेब फार उत्साहित होऊन स्वतःच बोलून मोकळे होते. शेवटी तेच झालं. काकासाहेब त्र्यंबकरावांच्या वक्तव्यावर एवढे प्रभावित होतील की स्वतःचे सगळे प्लॅन सांगून मोकळे होतील. आणि तेच झालं. काकासाहेब स्वतःच बोलते झाले, माझ्याकडे एक प्लॅन आहे असं म्हणून त्यांनी बनवलेला प्लॅन स्वतः सांगून मोकळे झाले. सर्व प्लॅन ऐकल्यानंतर काकासाहेबांची प्रशंसा करत तो बोलला, अरे वा, तुम्ही तर कमालच केली. आणि तुमच्या योजनेनुसार सारं घडलं ना तर फार मजा येईल. जे लोक आप्पासाहेबांच्या विरोधात सारे मागासवर्गीय आहेत ना, मग आपल्याला भडकलेल्या आगीत फक्त तेल ओतत राहायचंय बस. कसा वाटला माझा प्लॅन? प्लॅन तर एकदम फंटॅस्टिक आहे. पण तुम्हाला काय वाटतं, आप्पासाहेब आपली मुलगी प्रकाश तांबेच्या मुलाला द्यायला तयार होतील का? नाही, म्हणजे आप्पासाहेबांची मुलगी फार शिकलेली आहे, शिवाय मास्तरीण सुद्धा आहे. आणि प्रकाश तांबेचा मुलगा 7वी इयत्ता शिकलेला, शिवाय तिच्या अगोदरच कोणाबरोबर तरी अफेअर सुरू असेल. हो, अफेअर तर सुरूच आहे की. कोणाबरोबर? रमेश मास्तराबरोबर. काय सांगता? असं ऐकायला मिळालंय खरं. मग कसं देतील ते प्रकाश तांबेच्या मुलाला? नाही का देणार, आपल्याला काय करायचंय? जसे की नवरा मरो वा नवरी मरो, भटाला काय दक्षिणा मिळेल अशी कारण. काय फार पाताळ यंत्री आता तुम्ही. त्र्यंबकराव मिश्किलपणे हसून म्हणाले. त्यावर एकदम उत्साहीपणे हसून काकासाहेब बोलले, राजकारण आणि गजकारण दोन्ही सारखंच. एकदा अंगाला चिकटलं की सुटता सुटत नाहीत ते. खरे, म्हणून म्हणतोय तू जरा माझ्या संगतीत राहा, कल्याण होईल तुझ्या साऱ्या जन्माचं. तेच तर करतोय ना सध्या. हो, तसंच पुढे करत राहा. काय? हो नक्कीच. असं म्हणून पुढे मनात बोलला, हा, कामापुरता धरलंय तुझा हात. एकदा का तुझी गरज संपली की मग तुला पण तुपातल्या माशीप्रमाणे बाहेर उचलून फेकून देईन मी. जो अपने बाप का न हो सका वो तेरा क्या होगा.
सिर्फ सही वक्त का इंतजार है. काकासाहेब त्याच्या चेहऱ्याचं नीट निरीक्षण करत मनात बोलले, अरे भडव्या, तुझ्या मनात काय चालू आहे ते न कळण्या इतका मी बुद्धू खास नाही. या क्षणी तुझ्या मनात काय सुरू आहे हे चांगलं मला माहितीये. पण मला धोका देण्याचा विचारही मनात आणू नकोस, कारण तुझ्यासारख्या संधी साधू लोकांची मी नस जाणतो. सध्या तुला माझी गरज आहे आणि मला तुला म्हणून मी केवळ तुला जवळ केलंय. पण ज्या दिवशी माझा हेतू पूर्ण होईल तेव्हा तांदुळातल्या खाड्याप्रमाणे वेचून फेकून देईन मी तुला. असं मनात बोलून स्मितहास्य केलं. त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं स्मितहास्य पाहून त्र्यंबकरावांनी आपले डोळे बारीक केले आणि ते म्हणाले, फार खुशीत दिसते काकासाहेब. काही नवीन कटकारस्थान तर शिजत नाही ना आमच्या विरुद्ध? छे छे छे, अजिबात नाही. काकासाहेब लगेच हसून म्हणाले, आम्ही दोस्तांशी इमान राखतो, कधी गद्दारी करत नाही दोस्तांशी. खरं ना? आजमावून बघ म्हणजे कळेल. तसा त्र्यंबकराव मनात बोलला, तेच तर करतोय सध्या. पण पुढे उघडपणे बोलला, चला उतरा आता गाडीतून, तुमची बाग आलीये म्हटलं. असं म्हणून त्र्यंबकरावाने आपली मोटार थांबवली. तसे काकासाहेब खाली उतरले. त्यानंतर दोघांनी पण हात हलवून एकमेकांना बाय केलं. घरी येऊन बराच वेळ झाला तरी प्रकाश तांबेच्या मनातून तो विचार काही जाईना. त्यांना असं वाटत होतं की आप्पासाहेबांना एक वेळ विचारून पाहावं, पण विचारण्याची हिंमत मात्र होत नव्हती. दररोज कुठे ना कुठेतरी त्यांच्याशी भेट होत होती, पण ते समोर आले की त्यांची बोलतीच बंद होई. प्रयत्न करूनही त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नसे. नमस्कार अथवा रामराम असं कोणी रस्त्यात भेटल्यानंतर आदरार्थी जे बोलायचे असते ते बोलून मोकळे व्हायचे. बाकी मनात संघर्ष सुरू होई, विचारू की नको. पण विचारण्याचे धैर्य काही होत नसे. आज उद्या असं करता करता बरेच दिवस निघून गेले, पण त्यांनी काही विचारलं नाही. त्याला कारणही तसंच होतं म्हणा. एकतर आपला मुलगा फार शिकलेला नाही, दिसायला पण साधारणच. त्या मानाने आप्पासाहेबांची मुलगी किती सुंदर, अप्सरेवाणी दिसायला, आणि शिवाय जास्त शिकलेली आणि पेशाने मास्तरीण. असं म्हटल्यानंतर ती आपल्या मुलाशी लग्न करायला तयार होईल का? असे अनेक प्रश्न त्यांना भंडावून सोडत असत. परंतु त्यांचं दुसरं मन म्हणाले, विचार करून बघायला काय हरकत आहे? हो म्हणतील किंवा नाही म्हणतील त्यात काय. असा विचार मनात येताच त्यांनी हिंमत करून एके दिवशी त्यांच्या घरी पोहोचले. आप्पासाहेबांनी आदरार्थी त्यांचे स्वागत केले आणि बसण्याची विनंती केली. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या. गप्पा करता करता प्रकाश तांबे मध्येच म्हणाले, तुम्हाला एक विचारायचं होतं आप्पासाहेब. मग विचारा ना, संकोच कसला करताय? पण कसं विचारू ते कळत नाही. म्हणजे असं काय विचारायचंय तुम्हाला? सांगायचंय पण पुन्हा पण. आता या पणच्या पुढे जर तुमची गाडी पुढे सरकणारच नसेल तर तुम्ही आता घरी जा आणि नीट आठवून पुन्हा सांगायला या इथे. पण या क्षणी तुम्ही घरी जा. असे म्हटल्यानंतर प्रकाश तांबेंना थोडा धीर आला. मग ते हिंमत करून म्हणाले, आप्पासाहेब, शोभाच्या लग्नाविषयी बोलायचं होतं तुमच्याशी थोडं. नाही म्हणजे आता तिचं लग्नाचं वय झालंच आहे. तेव्हा म्हटलं एवढं म्हणून पुन्हा ते बोलायचे थांबले. तेव्हा आप्पासाहेबांनी असा विचार केला असावा की यांनी शोभेसाठी एखादं स्थळ आणलं असावं. असा मनात विचार करून त्यांनी विचारलं, तिच्यासाठी एखादं स्थळ वगैरे आणलंय का तुम्ही? हो, नाही म्हणजे आमचा प्रताप कसा वाटतो तुम्हाला? शोभासाठी का? हो, म्हणजे माझा आपला विचार होता तसा. एकदम उत्तम विचार आहे, पण अगोदर शोभाला विचारावं लागेल, कारण लग्न तिला करायचंय आणि आजकाल मुलंच ठरवतात आपल्या जीवनसाथी. तेव्हा तिला विचारल्याशिवाय मी कोणताच निर्णय देऊ शकत नाही. ठीक आहे, आधी तिला विचारा आणि मग सांगा आम्हाला. ठीक, तिला विचारतो आणि मग कळवतो तुम्हाला. प्रकाश तांबे मोठ्या मनाने घरी परतले. प्रकाश तांबेंना जाणवलं की आप्पासाहेब खरंच मोठ्या मनाचे आहेत. आपण उगाच घाबरत होतो की आप्पासाहेब काय म्हणतील म्हणून, पण त्याने तर लगेच होकार दिला. आता फक्त शोभाचा होकार यायला हवाय. पण जर तिचं त्या रमेश मास्तरशी अफेअर असेल तर काय होईल? हरकत नाही, प्रत्येकाला आपलं जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आहेच म्हणा. पाहू काय निर्णय मिळतो ते. असं म्हणून ते आपल्या घरात शिरले. प्रकाश तांबे निघून गेल्यानंतर आप्पासाहेबांनी घरात सर्वांना विचारून पाहिलं. घरातून कोणाचा विरोध होण्याची शक्यताच नव्हती, कारण प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार जीवनसाथी निवडला होता.
पण पार्वतीबाई म्हणाल्या, आधी शोभाला विचारून पाहिलेत का? तिला तर विचारणारच आहे, परंतु अगोदर तुम्हा सर्वांचा विचार घ्यायला हवा ना, म्हणून तुम्हा लोकांना आधी विचारलं. तेव्हा त्या म्हणाल्या, आम्ही काही तुमच्या शब्दाच्या बाहेर आहोत का? तसं नाही, जे काय बोलायचंय ते आत्ता बोला. मागाहून कोणाची तक्रार येता कामा नये की आम्हाला कोणी विचारलं नाही म्हणून. त्यावर कुणीच काही बोललं नाही. तसं आप्पासाहेब पुढे म्हणाले, म्हणजे तुम्हा सर्वांची संमती आहे तर? एकदम सर्वांनी हो म्हटले. त्यानंतर शोभा कुठे आहे म्हणून विचारलं असता ती मागच्या दारी फुलझाडांना पाणी घालत असण्याचं सांगण्यात आलं. तेव्हा तिला कोणीतरी बोलवून आणा असा आप्पासाहेबांचा आदेश निघाला. तशी वैशाली पळतच मागल्या दारी गेली आणि शोभाला बोलवून वापस आत आली. त्यानंतर आप्पासाहेबांनी तिला तिच्या लग्नाविषयी विचारलं आणि त्याचबरोबर तिचं लग्न प्रकाश तांबेच्या मुलाशी म्हणजे प्रतापशी ठरवल्याचं सांगितलं. तेव्हा तिनं त्यांना आपलं अफेअर एका शिक्षकांशी सुरू असल्याचं निर्भयपणे सांगितलं. तेव्हा आप्पासाहेबांनी त्याला सांगितलं की त्या मुलाला मला येऊन भेटायला सांग. असं म्हणताच ती एकदम हर्षभराने बोलली, खरंच आप्पा? अगदी खरं. असं म्हणताच ती आप्पासाहेबांना बिलगली. घरातील सर्व माणसांना आनंद झाला, फक्त वैशाली हिरमोसली. काही क्षणापूर्वी तिला फार अत्यानंद झाला होता की आपली नणंद आपली भावजय होणार. या विचाराने ती नुसती भारावून गेली होती. परंतु तिचा तो आनंद क्षणभरच टिकला आणि आनंदाच्या जागी आता तिरस्काराच्या छटा उमटायला लागल्या तिच्या चेहऱ्यावर. आणि खरं सांगायचं तर तिच्या मनातही आलं होतं की आपल्या नणदेला विचारावं की माझ्या भावात काय कमी पाहिलंच म्हणून. पण मनात असूनही ती विचारू शकले नाही, कारण मोठी माणसं बोलत असताना आपण मध्ये बोलणं म्हणजे मर्यादेचं उल्लंघन करणं होय. म्हणून ती त्यावेळी शांत राहिली. मात्र रात्री झोपताना तिने पद्माकरला विचारलंच. तेव्हा पद्माकर तिची समजूत काढत बोलला, अगं तिचं प्रेम आहे त्या मास्तराशी, जसं आपल्या दोघांचं होतं. असं सांगताच तिची नाराजी थोडीशी दूर झाली. पण तिनं टोमणा मारलाच की अगं बाई बाई बाई, शोभावंश फार छुपा रस्तून निघाल्या. ह्या कानाची खबर त्या कानाला होऊ दिली नाही. त्यावर पद्माकर बोलला, मग काय दवंडी पेटवायची असते का साऱ्या गावाला की आम्ही प्रेम करतोय म्हणून? बाई बाई बाई, किती म्हणून कैवार घ्यावा बहिणीचा. मी कोणी वैरी नाही का काय तिची? किंचित थांबून रडवेला स्वरात बोलली, ती माझी धाकटी नणंद आहे म्हणून थोडी केली मस्करी हो. आता तुम्हाला नाही आवडली तर पुन्हा कधीही करणार नाही. वैशाली रुसलेली पाहून पद्माकर तिची खिल्ली उडवत बोलला, बाकी राग बायकांच्या नाकावरच पुजलेला असतो जणू. जरा काही बोललं की बसली नाक फुगवून. आणि तुम्हा पुरुषांना येत नाही वाटतं राग? तिने प्रतिटोला मारला. आम्हाला पण राग येतो ना, पण तुम्हा बायकांसारखा नाही. पद्माकर बोलला, हां राहू द्या राहू द्या, नका सांगू मोठेपणा, ठाऊक आहे आम्हाला कोणाला किती राग येतो ते. असं म्हणून ती त्याच्याकडे पाठ करून झोपली. तेव्हा पद्माकर बोलला, तुम्हा बायकांना समजणं फार मुश्किल आहे बुवा. ब्रह्मदेवाला तरी जमेल की नाही शंकाच आहे. असं म्हणून तो तिच्याकडे पाठ करून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. थोड्या वेळानं वैशाली पाठ फिरवून त्याच्याकडे पाहते आणि मग हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आपल्याकडे वळवत बोलली, रागवलेत माझ्यावर? नाही. मग माझ्याकडे पाठ करून का झोपला? तू झोपलीस म्हणून मी झोपलो. अहो मी बायको आहे तुमची. रुसण्याचा मक्ता फक्त आम्हा बायकांचाच असतो. आणि आम्ही काय करावं? तुम्ही पुरुषांनी लाडाने आपल्या बायकोची समजूत काढायची असते. हां, पण कशी? जरा कुशीत घ्यावं बायकोला, प्रेमाने गोंजारावं, मग बायकांचा रुसवा जातो लगेच. हो का? जावा तिकडं, मी नाही बोलणार तुमच्याशी. असं बोलून ती पाठ करते त्याच्याकडे. पण यावेळी पद्माकर तिला आपल्या जवळ ओढतो आणि तिच्या ओठावर आपले ओठ ठेवून दीर्घ चुंबन घेतो. तसे तिचे हे हात त्याच्या पाठीवर पडतात. दुसऱ्या दिवशी रमेश पवार आप्पासाहेबांच्या घरी आला. अर्थात शोभाने तसा त्याला मेसेज देऊन ठेवला होता. आप्पासाहेबांनी त्याचं स्वागत करून बसण्याची खूण केली. रमेश बसून घेतले. त्यानंतर त्यांच्या आई वडिलांची चौकशी करतात. तेव्हा चौकशी केल्यानंतर कळालं की त्यांचे वडील शिक्षक होते, पण आता रिटायर्ड आहेत, घरीच असतात. आणि आई मागल्या वर्षी स्वर्गवासी झाली. भावंड म्हणाल तर एक बहीण आहे, पण तिचा विवाह झालेला आहे. अर्थात आता घरात दोघांशिवाय तिसरं कोणी नाही. तेव्हा मग आप्पासाहेब त्यांना सांगतात की मला तुमच्या वडिलांना भेटायचंय, त्यांना बोलवून घ्या, मला तुम्हा दोघांच्या लग्नाविषयी बोलायचंय त्यांच्याशी. असे सांगून घरातील सर्व सदस्यांना आप्पासाहेब बाहेर बोलवतात आणि त्यांची आणि मास्तरांची ओळख करून देतात. सर्वांना शोभाची निवड योग्य वाटली. त्यानंतर चहा
नाश्त्याचा कार्यक्रम पार पडला. नंतर एके दिवशी आप्पासाहेब मास्तरांच्या गावाला जातात आणि मास्तरांच्या वडिलांची भेट घेतात आणि त्याचबरोबर त्यांचं घरदार, जमीन जुमला सारं काही पाहून येतात आणि त्यानंतर चांगल्याशा शुभमुहूर्तावर शोभा आणि रमेशचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात पार पडते. लग्नाला गावातली बरीच मंडळी, जी काकासाहेबांनी त्र्यंबकरावांच्या जुलमाला बळी पडलेली असतात, ते सर्व लोक आप्पासाहेबांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहतात. ही गोष्ट मात्र काकासाहेब आणि त्र्यंबकराव या दोघांना खटकली. त्यांनी लोकांना पंचायतीमध्ये बोलवून त्यांना समज देऊन वॉर्निंग देण्यात आली की पुन्हा असं घडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. परंतु लोकांवर त्यांच्या दमदाटीचा काहीही परिणाम झाला नाही, कारण लोक आता समजून चुकले होते की आप्पासाहेबांची बाजू न्यायाची आहे. शिवाय आप्पासाहेब गावातील प्रत्येक माणसाच्या वेळप्रसंगी मदतीला धावून येतात, कारण गावातील कोणत्याही माणसांशी त्यांनी वैर केलं नाही कधी, किंवा तसं करण्याचं त्यांचे मनही धजेना. त्यांचं म्हणणं असं की वैऱ्यांशी वैर करून वैर संपवता येत नाही, परंतु प्रेमाने वैर जरूर संपवता येते. अर्थात प्रेमाने जग जिंकता येईल. आणि त्यांचे बोल खरे ठरले. हळूहळू सारे गाव त्यांच्या पाठीशी उभे राहिले. काकासाहेब आणि त्र्यंबकराव हातबल होऊन फक्त हात मळतच राहिले. रुग्णांना आता दवाखान्यातली जागा देखील कमी पडू लागली, म्हणून आप्पासाहेबांनी एक मोठं रुग्णालय बांधायचं ठरवलं आणि त्यांनी हा विचार आपल्या मुलांबरोबर शेअर केला. सर्व मुलांना त्यांचा हा विचार लगेच पसंत पडला. इस्पितळ बांधण्याचं कंत्राट लगेच देण्यात आलं. कंत्राटदाराला पळवून लावण्याचा प्रयत्न काकासाहेब आणि त्र्यंबकराव यांनी केला, पण तो यशस्वी झाला नाही. रुग्णालय 2 वर्षात पूर्ण बांधून झालं. त्यानंतर राज्यातील मुख्यमंत्र्यांना बोलवून रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. अर्थात गावाप्रमाणे त्या दोघांना सुद्धा इस्पितळाच्या उद्घाटनाला आमंत्रित केलं गेलं, पण ते दोघे आलेच नाहीत. उलट कार्यक्रमात अडथळा कसा येईल याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. म्हणून आप्पासाहेबांना शह देण्यासाठी त्या दोघांनी आता नवीन मार्ग अवलंबला. त्र्यंबकरावांनी आपल्या मोठ्या मुलाला मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यायला लावली. त्यामागचा उद्देश एकच होता की तो डॉक्टरी शिक्षण घेऊन आल्यानंतर एक भले मोठे इस्पितळ बांधावं आणि खूप पैसे कमवावे. मनी वाईट हेतू ठेवून जर कोणी कार्य आरंभ करत असेल तर ते कार्य सिद्धीस जात नाही. मग ते कार्य कोणतं का असेना, हेतू चांगला असावा तरच कार्य सिद्धीस जाते, हे त्रिवार सत्य आहे. आप्पासाहेबांच्या दोन्ही मुलांनी म्हणजे डॉक्टर दिगंबर, वकील कल्याण या दोन्ही भावंडांनी मूल लवकर नको म्हणून पाळणा लांबवला होता, परंतु लोकांनी मात्र त्याचा गैरसमज करून घेतला. लोक आपापसात कुजबुजत होते. कोणी म्हणे आप्पासाहेबांच्या तिन्ही सुना वांझोट्या, तर कोणी म्हणे त्यांच्या घराला शाप असेल म्हणून त्यांच्या एकाही सुनेला पोर झालं नाही. जेव्हा ही गोष्ट पार्वतीबाईंच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी आपल्या मुलांना फरमावलं की तुम्ही तुमच्या कुटुंब नियोजनाचं उदात्त विचार बाजूला ठेवून द्या आणि मला अगोदर नात किंवा नातू देण्याचा प्रयत्न करा. तेव्हा दिगंबर बोलला, अगं आई, तू लोकांचं कुठं मनावर घेतेस? लोक सवयीचे गुलाम असतात, तेव्हा ते काही केल्या आपली सवय सोडणार नाहीत. आई उत्तरली, ते मला काही सांगू नकोस, माझ्या घरात पाळणा हल्ला पाहिजे म्हणजे पाहिजेच. वैशाली बोलली, भाऊजी, फक्त आईचीच इच्छा नाही तर माझी पण इच्छा आहे की या घरात लवकर मूळ खेळू दे, कारण माझ्या नशिबी नाही आई होण्याचं सुख, परंतु तुम्ही का नाही आईची इच्छा पूर्ण करत? असं म्हणत असताना त्यांचे डोळे पाणावले. आपल्या डोळ्यातील अश्रू लपवत ती करुणामय स्वरात बोलली, माझं एक नशीब फुटकं, पण तरी तुम्ही तरी. पुढे तिच्याने बोलवेना. तिचा कंठ एकदम दाटून आला. तेव्हा डॉक्टर दिगंबरला फार वाईट वाटले. तो तिला बोलणार होता की असं नको बोलूस तू वहिनी, आपण त्यावर काहीतरी उपाय करू, पण तो हे बोलण्या अगोदरच ती आत निघून गेली होती. शेवटी आईची इच्छा म्हणून त्या दोन्ही भावंडांनी आपला फॅमिली प्लॅनिंगचा विचार सोडून दिला आणि बाळाच्या तयारीला लागले आणि लवकरच खुश खबर त्या दोघींनी आपापल्या नवऱ्यांना दिली. मग त्या दोघींनी ही खुश खबर आपल्या आईला दिली. तेव्हा एकदम खुश होऊन त्या म्हणाल्या, खरं सांगतोयस हे? हो, अगदी खरं, तुझ्या सोनबाईलाच विचार ना. तसं त्यांनी आपल्या दोन्ही सुनांकडे पाहिलं. तशा त्या दोघीही लाजल्या, परंतु मोठी सोनबाई वैशालीला मुलबाळ नसल्यानं ती फार दुःखी कष्टी होती. पण आशा सोडली नव्हती तिनं. तिला वाटतं की माझ्या पोटी मूल जन्माला येत नाही तर माझ्यातच काहीतरी कमतरता आहे, परंतु आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न केले तर निश्चितच आपण त्या बाळाची आई होऊ, असा विचार करून तिने पद्माकरच्या मागे सारखा लकडा लावला की तुम्ही दुसरे लग्न करा. पण पद्माकरला ते मान्य नव्हतं. तो तिला म्हणे की
आपल्याला सुद्धा मूल होईल. तू व्यर्थ चिंता करतेस. वैशाली एकदम उदासपणे बोलली की या आशेवरच जगते मी आतापर्यंत, पण आता धीर धरवत नाहीये मला, कारण मला कळून चुकलंय की मी आई कधीच होऊ शकणार नाही. तुम्ही नेहमी माझी खोटी समजूत काढता आहात. असं म्हणतच तिचं डोळ्यात पाण्याने भरले. ती आर्त स्वरात बोलली, लोकांचे विषारी शब्द ऐकण्याची क्षमता नाही राहिली आता माझ्यात. तेव्हा तुम्ही दुसरं लग्न करावं हाच एकमेव उपाय आहे त्यावर पद्माकर बोलला, अगं पण होणारच नाही असं तर डॉक्टर म्हणाले नाहीत ना, आणि डॉक्टर ऑपरेशन बद्दलही म्हणत होते. आता आपला दिगू पण डॉक्टरच झालाय ना, तेव्हा त्याला पण विचारून पाहू. भाऊजींसमोर मला बोलायची लाज वाटते. त्यात काय लाजायचंय, आणि डॉक्टर समोर लाज बाळगून नाही चालत. ते कळतंय मला, पण तरी सुद्धा. बरं दिगूला नको सांगू, पण जाऊबाईला तर सांगू शकतेस ना. अहो खरंच की, आमच्या जाऊबाई पण डॉक्टर आहेत की ना. त्यानंतर वैशालीने आपल्याला मासिक पाळीच्या वेळी होत असलेला त्रास कसा होतो ते सर्व सांगितलंय. त्यानंतर प्रेग्नंट राहिल्यानंतर जो त्रास होतो त्याबद्दलही सांगितलं. शिवाय मुंबईत स्पेशालिस्ट कडून मिळालेले सर्व रिपोर्ट नीट तपासून पाहिल्यानंतर डॉक्टर शीलाबाईच्या ध्यानात आलं की ऑपरेशन न करता सुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. मग त्याप्रमाणे ट्रीटमेंट सुरू झाली. आणि लवकरच वैशालीला दिवस गेले. तिला खरंच वाटे ना, ती स्वतःच्या पोटाचे निरीक्षण करत पुटपुटली, खरंच कमी प्रेग्नंट आहे. हो वहिनी, खरंच प्रेग्नंट आहेस तू, असं म्हणता क्षणी तिने डॉक्टर शीलाला मिठीच मारली. तशी शीला मस्करीने म्हणाली, आज खूपच प्रेम होतू जातंय वहिनी तुझं. आज सर्वात मोठी खुशखबर दिलीस तू मला जुली. हा, आता मला जुली नाही म्हणायचं, माझं नवीन नाव ठेवलंय ना तेच घ्यायचं आता. सॉरी, विसरले मी. हरकत नाही, तसं तू मला कोणत्या पण नावाने हाक मारलीस तरी आवडेल मला. हो ना, मग मी तुला जुलीच बोलेन. हा, पण सर्वांसमोर नाही बरं का. ठीक आहे बाईसाहेब. तेवढ्यातच डॉक्टर दिगंबर तेथे आले. मी डॉक्टर शीलाला विचारलं, काय रिपोर्ट आहे आमच्या वहिनी साहेबांचा. डॉक्टर शीला उत्तरली, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे मी काका होणार तर, आणि मी काकी, असं म्हणून दोघेही हसतात. प्रथम शोभा बाळंत झाली. तिला एकदम जुळं झालं, एक मुलगा आणि एक मुलगी. डॉक्टर शीला पण बाळंत झाली. तिला मुलगी झाली आणि नंदिताला मुलगा झाला. आणि वैशालीला 6वा महिना सुरू होता. तिला एकदा बाळ झालं की घरात आनंद द्विगुणित होणार होता. पार्वतीबाई तर फार खुश दिसत होत्या, कारण 4 नातवंडांच्या त्या आजी बनल्या होत्या. सर्वांचं बारसं धुमधडाक्यात झालं. शोभाच्या मुलांची नावे तन्मय आणि तन्वी अशी ठेवण्यात आली. डॉक्टर शीला दिगंबरच्या मुलीचं नाव परी ठेवलं आणि कल्याणच्या मुलाचं नाव राज ठेवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी शेजारच्या गावची काही माणसं एका गर्भवती स्त्रीला प्रसूतीसाठी इस्पितळात घेऊन आले. डॉक्टर शीलांनी त्या बाईची वैद्यकीय तपासणी केली. तेव्हा त्यांच्या ध्यानात आलं की तिच्या गर्भातील मूल उलटंय. त्यावेळी तिच्या प्रसूतीला बाधा निर्माण झाली. अशा परिस्थितीमध्ये तिचे तातडीने सिझेरियन करणं फार गरजेचं होतं. सिझेरियनच्या पेशंटला ब्लडची गरज भासते, परंतु त्या बाईचा ब्लड ग्रुप O+ होता. तो ब्लड ग्रुप इस्पितळात उपलब्ध नव्हता. म्हणून त्यांच्या नातेवाईकांचा रक्तगट तपासून पाहिला, पण कोणाचाच ब्लड ग्रुप त्यांच्या ब्लड ग्रुपला मॅच होत नव्हता. म्हणून रुग्णाच्या नवऱ्याला डॉक्टर दिगंबर म्हणाले, तुमच्या पत्नीचं ऑपरेशन करावं लागेल, पण ऑपरेशन नंतर त्यांना ब्लड चढवावं लागेल. तसा तिचा नवरा बोलला, मग चढवा ना. डॉक्टर दिगंबर बोलले, आमच्या इस्पितळात त्यांना हवा असलेला ब्लड ग्रुप सध्या उपलब्ध नाहीये. तुम्ही पेशंटला ताबडतोब इथून हलवा, म्हणजे तालुक्याच्या रुग्णालयात घेऊन जा. तेव्हा तिचा नवरा म्हणाला, तुम्ही ऑपरेशन करायला सुरुवात करा, आम्ही ब्लडची सोय करतो. कशी करणार? डॉक्टर दिगंबरने विचारलं. मी आत्ताच माझ्या भावाला तालुक्याला पाठवतो आणि ब्लडची व्यवस्था करतो, पण लवकर उशीर जर झाला तर रुग्णाच्या जीवाला धोका होऊ शकतो. असं होणार नाही, मी खात्रीनं सांगतो. तेव्हा डॉक्टर दिगंबरने त्यांना ब्लड ग्रुप लिहून दिला. तसा त्याने आपल्या धाकट्या भावाला बाईकवरून पाठवलं. परंतु जसजसा त्याला यायला उशीर होत होता तसतसं हृदयाची धडधडण्याची गती अधिक तीव्र झाली होती, कारण रुग्णाची स्थिती बिघडत चालली होती. त्यामुळे ताबडतोब ऑपरेशन करणं जरुरीचं झालं होतं. नाहीतर रुग्ण आणि तिच्या पोटातील ते बाळ दोघांच्याही जीवाला धोका होण्याची संभावना होती. डॉक्टर दिगंबरांना काही सुचत नव्हतं, पण रुग्णाची स्थिती बिघडत जात असलेली पाहून त्यांनी शेवटी हिंमत केली आणि ऑपरेशन करायला घेतलं.
आणि ऑपरेशन यशस्वी झालं. रुग्ण स्त्रीला मुलगा झाला. परंतु रुग्णांची स्थिती फार बिघडत चालली होती. तिला ताबडतोब रक्ताचा पुरवठा झाला नाही तर रुग्ण स्त्री दगावणार होती. म्हणून डॉक्टर दिगंबर तिच्या नवऱ्याला बोलवून त्याला वास्तव्याची जाणीव करून दिली आणि म्हणाले, तुम्हाला मुलगा झालाय, पण काय डॉक्टर, ब्लड घेऊन लवकर आलं नाही तर तुमच्या पत्नीला आम्ही वाचवू शकणार नाही. हे ऐकताच तिच्या नवऱ्याने डॉक्टर दिगंबरांची गचंडी पकडली आणि गरजला, डॉक्टर, जर माझ्या बायकोला काय झालं ना तर याद राखा, हे तुमचं रुग्णालय बेचिरा करून टाकीन. अरे सोड त्यांना, असं काय करतोस वेड्यासारखा, असं त्याची आई बोलली. तेव्हा डॉक्टर शीला धावून आली आणि डॉक्टर दिगंबरांना त्यांच्यापासून लांब करत बोलली, ओ मिस्टर, तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं ना आम्ही, आमच्याकडे ब्लड नाहीये म्हणून तुम्ही तालुक्याच्या रुग्णालयात घेऊन जा, असं तुम्हाला सांगितलं होतं ना, काय ऐकलं नाही तुम्ही. त्यावर तिचा नवरा काहीच बोलला नाही. तेवढ्यात ब्लडच्या बाटल्या घेऊन त्याचा भाऊ आला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. योग्य वेळी रक्तपुरवठा न झाल्याने रुग्ण दगावला होता. म्हणून डॉक्टर दिगंबर आपल्या पत्नीच्या कानात काहीतरी सांगत होते. तशी ती घाईघाईने रुग्णालयातून बाहेर पडली. रुग्णाचे नातेवाईक तिला मध्येच रस्त्यात अडवत विचारतात की काय झालं, आमची पेशंट तर ठीक आहे ना. तेच सांगायला डॉक्टर येत आहेत असं बोलून त्या पटकन बाहेर निघून गेल्या. थोड्या वेळाने डॉक्टर दिगंबर जसं ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आले तसा रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर दिगंबरांना गराडा घातला आणि तिच्या नवऱ्यानं विचारलं, डॉक्टर, आता कशी तब्येत आहे माझ्या बायकोची. तेव्हा दिलगिरी व्यक्त करत डॉक्टर दिगंबर बोलले, शी इज नो मोर. म्हणजे काय डॉक्टर, त्यांनी न समजून विचारलं. मला दुःख होतंय सांगताना की आम्ही तुमच्या पत्नीला नाही वाचवू शकलो, डॉक्टर दिगंबर उत्तरले. असं म्हणता क्षणीच तिच्या नवऱ्याने डॉक्टर दिगंबरची गचंडी पकडून मारहाण सुरू केली. पण तेवढ्यात त्याचे नातेवाईक मध्ये पडले म्हणून डॉक्टर दिगंबर वाचले त्याच्या तावडीतून. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. नातेवाईकांनी गोजरवाण्या बाळाला उचलून घेतलं. दुसऱ्या दिवशी काही अज्ञात माणसं आली आणि रुग्णालयाची तोडफोड केली. डॉक्टर दिगंबरांनी त्यांना विचारलं की आपण कोण आणि इथं आलाच कसं, पण त्यांनी काही उत्तर न देता सरळ डॉक्टर दिगंबरांना मारहाण करायला सुरुवात केली. मात्र रुग्णांना काही न करता एका खोलीत बंद करून ठेवलं. रुग्णालयात होत असलेली आरडाओरडा ऐकून घरातून आप्पासाहेब आणि पद्माकर धावून आले तर गुंडांनी त्यांना सुद्धा मारहाण केली. रुग्णालयाची मोडतोड होताच त्या गुंडांनी तेथून पोवारा केला. पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पोलीस पंचनामा केला. परंतु पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची कोणीही उत्तरं देऊ शकला नाही. कारण गुंड कोण होते, कुठून आले आणि कोणी पाठवले हे कोणालाच माहीत नव्हतं. मात्र काल घडलेला प्रसंग डॉक्टर दिगंबरने जसाच्या तसा सांगितला. पोलिसांनी त्या रुग्ण स्त्रीच्या घरी जाऊन तिच्या नवऱ्याला अटक करून पोलीस स्टेशनला आणलं. परंतु चौकशी दरम्यान हे सिद्ध झालं की त्यांनी हा हल्ला केला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिलं. परंतु त्याच्यावर नजर ठेवायला पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी आपले तपासकार्य चालू ठेवलं. त्यांनी आप्पासाहेबांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची चौकशी केली. ती करत असताना पोलिसांच्या एक गोष्ट ध्यानात आली की आप्पासाहेबांच्या विरोधात गावातील 2 मातब्बर मंडळी आहेत. त्यांनीच हे कांड घडवून आणलं असावं असा कयास करण्यात आला. परंतु पुराव्याशिवाय नुसत्या संशयावरून त्यांच्यावर हात टाकणं म्हणजे तोंडघशी पडण्यासारखं होतं. म्हणून काही पोलिसांना त्यांच्यावर नजर ठेवण्याचं काम सोपवलं. परंतु पोलिसांना काही त्यात यश आलं नाही. रुग्णालयाची दुरुस्ती करून पुन्हा पूर्ववत रुग्णालय सुरू करण्यात आलं. पण यावेळी रुग्णालयात संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे फुटेज येणार होते. काकासाहेबांच्या घरी पार्टी सुरू होती, पण कोणत्या कारणास्तव हे मात्र कळले नव्हते. काकासाहेब आणि त्र्यंबकराव दोघेही मात्र फार खुश होते. त्यांनी योजलेले काम बिनबोभाट पार पडले होते आणि त्यांच्या कोणाला संशयही आला नव्हता. त्र्यंबकरावांनी एक सिगरेट शिलगवून त्याचा मस्तपैकी कश घेतला आणि मग म्हणाले, काकासाहेब, आज खऱ्या अर्थाने माझ्या मनाची शांती झाली बघा. अहो, हळू बोला, कोणीतरी ऐकेल. इथं कोण येत आहे ऐकायला. म्हटलं, भिंतीला पण कान असतात. अहो, बरोबर आहे तुमचं, पण हे घर माझं आहे. अर्थात या घरातल्या भिंतींना सुद्धा परवानगी नाहीये माझ्या हुकमाशिवाय कुठेही बोलण्याची. ते झालंच, पण तरीही आलंय माझ्या ध्यानात. पण बेफिकर राहा तुम्ही. बरं, मग निघू. थांबा, काय घाई आहे घरी जाण्याची तुम्हाला. घाई नाही हो, पण नशा फार झालीये. नशेमध्ये चुकून काही बोललो तर पंचायत होईल. असं म्हणता, मग जा तुम्ही, पण लक्षात राहील ना, कुठेही याची वाच्यता करायची नाही, नाहीतर बेड्या पडतील आपल्या हातात. तसं त्र्यंबकराव बोलले, ते आहे हो माझ्या लक्षात.
म्हणून तर गेल्या 6 महिन्यात कोणाला कळू दिलं का आपण? मग आता आपण चर्चा कशाला करतोय त्याची? हो, तेही खरंच. सॉरी असं म्हणून दोघेही खळखळून हसतात. पण त्याच वेळी एक व्यक्ती भिंतीच्या आड उभी राहून त्या दोघांचे संभाषण ऐकत असते. या दोघांना वाटले की 6 महिने गेले, त्या गोष्टीला आता घाबरायचं काय कारण? म्हणून ते आज खुशी जाहीर करण्यासाठी दोघेही मनसोक्त मद्यपान करत होते आणि नशेमध्ये इतके दिवस पोटात लपून ठेवलेले कारस्थान बोलून मोकळे झाले. परंतु दाराआडून ऐकणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून प्रकाश तांबे याची कोणाला खबरच नव्हती. सर्व ऐकून झाल्यावर कुणाचं लक्ष नाही हे पाहून प्रकाश तांबे हळूच उद्गारले आणि तिथून पसार झाले. ते थेट आप्पासाहेबांच्या घरी येऊन त्यांना सविस्तर माहिती दिली. तेव्हा आप्पासाहेब उद्गारले, मला थोडीशी कल्पना होतीच म्हणा त्याची, पण माझ्याजवळ काही पुरावा नव्हता त्यावेळी. पण आता पुरावाही आहे आणि गुन्हेगार सुद्धा. म्हणजे हा हल्ला त्या दोघांनीच करवला हे तुम्हाला माहित होतं? माहित नव्हतं, पण संशय मात्र जरूर होता की हे काम त्या दोघांचंच असणार. मग तुम्ही पोलिसांना का नाही सांगितलं? पण त्याचा काय फायदा? म्हणजे नुसता संशय असून काही उपयोग नाही, त्यासाठी सबळ पुरावा हवा. नाहीतर त्यांचा वकील 2 मिनिटात आपला मुद्दा खोडून काढेल. त्यासाठी आय विटनेस लागतो. म्हणजे साक्षीदार? मग मी आहे ना आता साक्षीदार, प्रकाश तांबे म्हणाले. मी प्रत्यक्ष त्या दोघांचं संभाषण ऐकून आलोय. पण त्यावर विश्वास कोण ठेवणार? शिवाय उद्या पोलिसांसमोर ते दोघे पलटी खातील की आम्ही असंच बोललोच नव्हतो. मग काय करणार? असं पण घडू शकतं याची प्रकाश तांबेंना कल्पना नव्हती. पण तरी सुद्धा त्यांना वाटत होतं की त्या दोघांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. तेव्हा आप्पासाहेब उद्गारले, त्यांना सुद्धा शिक्षा मिळेल. कारण एकदा गुन्हा पचला की माणूस पुन्हा मोठा गुन्हा करतो आणि मग त्यात तो अडकतो. काकासाहेबांचे आणि त्र्यंबकरावांचे सुद्धा तेच होणार आहे. फक्त त्या योग्य वेळेची वाट पाहावी लागेल, इतकंच. कोणत्याही गुन्हेगाराचा एखादा गुन्हा पचला ना की त्याची हिंमत वाढते. मग तो मोठमोठे गुन्हे करायला सुरुवात करतो. काकासाहेब आणि निळकंठराव यांचं सुद्धा तेच झालं. आप्पासाहेबांच्या रुग्णालयावर अज्ञात माणसांकडून हल्ला करवला आणि त्यातून ते सही सलामत सुटले. त्यामुळे त्यांची हिंमत वाढली. त्यांनी काय केलं? जमिनीचा सर्व्हे मागवला आणि आपली जमीन मापून घेतली. परंतु त्यात बऱ्याच गावकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या हद्दीत गेल्या. हे असे कसे झाले याचा विचार सर्वांना पडला. इतकी वर्ष राबत असलेली जमीन अचानक दुसऱ्याची झाली तर धक्का तर बसणारच ना. सर्व गावकरी आप्पासाहेबांच्या घरी आले आणि घडलेली हकीकत त्यांना सविस्तरपणे सांगितली. तेव्हा आप्पासाहेबांनी त्यांना आश्वासन दिलं की मी तुम्हाला न्याय अवश्य मिळवून देईन. त्याप्रमाणे त्यांनी ही कल्याणला बातमी सांगितली. आणि खरं झालं तर कल्याण गावकऱ्यांची मदत करायला अजिबात तयार नव्हता. परंतु आप्पासाहेबांच्या आदेशाचं तो उल्लंघन पण करू शकत नव्हता. म्हणून मनात नसूनही तो गावकऱ्यांची मदत करायला तयार झाला. त्याने गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीची कागदपत्र आणायला सांगितली. त्याप्रमाणे सर्व गावकऱ्यांनी आपापल्या जमिनीची कागदपत्र आणून त्याच्याकडे दिली. कल्याणने सर्वांची कागदपत्र नीट तपासली. तेव्हा त्याच्या ध्यानात आलं की ज्या जमिनीची मोजणी झाली तो सर्वे नंबर वेगळा आहे. तेव्हा सदानंद बोलला, असं कसं होईल? इतकी वर्ष राबतोय आम्ही या जमिनीत. हो, मान्य आहे, वकील कल्याण लोकांना समजावत बोलला. पण ही कागदपत्र काही वेगळंच सांगताय. म्हणजे? गणूने प्रश्न केला. तुम्ही कसत असलेली जमीन त्र्यंबकरावांची आहे. असं कसं म्हणता तुम्ही वकील साहेब? वाडवडिलांपासूनची ही जमीन आम्ही कसतोय आणि आज अचानक ती निळकंठरावांची झाली? तुकाराम उद्गारला. कसं शक्य आहे? यात काहीतरी काळाबाजार केलेला आहे. तुम्ही म्हणता तसे असेलही कदाचित, पण त्याचा मला शोध घ्यावा लागेल. पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. साहेब काय पण करा, तुकाराम गयावया करत बोलला. पण आम्हा गरिबांचे संसार वाचवा साहेब. तेव्हा कल्याणने त्यांना आश्वासन दिले की लवकरच शोध घेईन त्याचा. जर तुम्ही खरे बोलत असाल तर मी तुम्हाला नक्की न्याय मिळवून देईन. त्यानंतर गावकरी मोठ्या विश्वासानं घरी परतले. चौकशी केल्यानंतर वकील कल्याणला समजलं की कागदपत्रावर खाडाखोड केलेली आहे. याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय. हे समजण्यास कल्याणला फार वेळ लागला नाही. तेव्हा त्याने अधिक कसून चौकशी केली. तेव्हा मिळालेली माहिती फार भयानक होती. जिल्ह्यात त्र्यंबकरावांचे नातेवाईक मोठ्या उच्च पदावर विराजमान असल्यानं त्यांनी त्र्यंबकरावांच्या सोयीनुसार कागदपत्रात फेरफार बदल करून दिला होता.
त्यांची चोरी उघडकीस येण्यासाठी कल्याणला पुण्यावरून मूळ प्रत मागवावी लागली. तेव्हा त्र्यंबकरावांचे बिंग फुटले. धोकाधडीच्या केसमध्ये त्र्यंबकरावांना दोषी ठरवून त्यांच्यावर खटला भरण्यात आला. कोर्टात केस उभी राहताच वकील कल्याणने कोर्टात मूळ प्रत सादर करून सिद्ध केलं की सर्वे नंबर बदली करून गाववाल्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्यामुळे कोर्टाने त्र्यंबकरावांना दोषी करार देऊन त्यांना दंड ठोठावण्यात आला.